मुख्यमंत्री साहेब तुम्ही माझ्या बाबाला फसवलं, 7/12 कोरा म्हणून तुम्ही त्यांना भुलवलं. मुख्यमंत्री साहेब तुम्ही बापाला माझ्या फसवलं, 7/12 कोरा कोरा म्हणून तुम्ही त्यांना भुलवलं. बाप माझा भोळा भाबडा तोही आश्वासनांना भुलला. बाप माझा भोळा भाबडा तोही आश्वासनांना भुलला. निवडून दिलं तुम्हाला खुर्चीवरती बसवलं. निवडून दिलं तुम्हाला खुर्चीवरती बसवलं. त्याला वाटलं आता माझे दिवस सारे बदलणार. त्याला वाटलं आता माझे सारे दिवस आता बदलणार. वचन दिलं साहेबांनी ते नाही विसरणार. वचन दिलं साहेबांनी ते नाही विसरणार. दिवसामागून दिवस गेले ते आता चिंतित होते. दिवसामागून दिवस गेले ते आता चिंतित होते. बँकेची नोटीस आता त्यांच्या घरावरती धडकणार. बँकेची नोटीस आता त्यांच्या घरावरती धडकणार. त्याआधी साहेबांचे वचन त्यांना आठवणार. त्याआधी साहेबांचे वचन त्यांना आठवणार. करणार ते कर्जमाफी मी चिंतामुक्त होईल. करणार ते कर्जमाफी मी चिंतामुक्त होईल. गेल्या वर्षीचा बोजा आता तरी नील होईल. आता पुढील पेरणीसाठी कर्ज मिळन नवं. आता पुढच्या पेरणीसाठी कर्ज मिळन नवं. मुलाला दप्तर मुलीला कपडे यात सगळं खर्चून जाईल. मुलाला दप्तर मुलीला कपडे यात सगळं खर्चून जाईल. माझं बूट घेणं या वेळेस राहून जाईल. हरकत नाही नवं पीक आल्यावर बूट घेऊ. हरकत नाही नवं पीक आल्यावर बूट घेऊ. अचानक एक वार्ता त्यांच्या कानी पडते. अचानक एक वार्ता त्यांच्या कानी पडते. शेतकऱ्यांनो कर्ज भरा, सरकारकडं पैसा नाही. शेतकऱ्यांनो कर्ज भरा, सरकारकडं पैसा नाही. बाबा माझे शांत झाले. कंठ त्यांचा गहिवरला. साहेब तुमचा विश्वास होता, वचन तुम्ही मोडणार नाही. साहेब तुमचा विश्वास होता, वचन तुम्ही मोडणार नाही. असं त्यांना वाटलं होतं. राजकारण काय असतं आज त्यांना कळलं होतं. ते कणखर आहेत, मात्र मन त्यांचं तोडलं तुम्ही. ते लढणारे नाहीत तर लढणारे आहेत. ते लढणारे नाहीत तर लढणारे आहेत. हे जाणलं नाही तुम्ही. तुम्ही त्यांना आश्वासन दिले ती तुम्ही पाळलीच नाही. तुम्ही त्यांना आश्वासन दिले ती तुम्ही पाळलीच नाही. म्हणून कोणत्या शेतकऱ्यांनी आपलं पेरणं कधी टाळलं नाही. घेतलं सावकाराकडून कर्ज त्यांनी, तुम्ही त्याला जबाबदार. घेतलं सावकाराकडून कर्ज त्यांनी, तुम्ही त्याला जबाबदार. अहो पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून पेरणी करतोय. काय करतं तुमचं सरकार? कृषीप्रधान देश म्हणून 75 वर्ष झालं मिरवता. शेतीवर अवलंबून असणारे देश हा आहे असं आपण बोलता. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देऊ शकत नाही तुम्ही. कर्जमाफी काय करणार? तुम्ही जर मालाला योग्य भाव दिला तर शेतकरी आत्महत्या तर कशाला करेल? तो तुम्हाला कर्ज देईल एवढी त्याच्यात धमक आहे. रात्रीचा दिवस करतो उगीतो शेतीतून मोती. रात्रीचा दिवस करतो उगीतोय शेतीतून मोती. साहेब तुम्ही गुन्हेगार आहात, तुम्ही माझ्या बाबांना फसवलं. साहेब तुम्ही गुन्हेगार आहात, तुम्ही माझ्या बापांना फसवलं. 7/12 कोरा म्हणून तुम्ही त्यांना छळलं. जाऊ द्या तुमच्याकडे आता जास्त काही मागत नाही. सत्तेवर बसवलंय तुम्हाला बाबांनी, तुम्ही त्यांना हमीभाव तरी द्या. जाऊ द्या तुमच्याकडे आता जास्त काही मागत नाही. सत्तेवर बसवलंय तुम्हाला बाबांनी, त्यांना तुम्ही हमीभाव द्या. थोडा त्यांचा विचार करा, त्यांच्याकडे लक्ष द्या. बाप माझा शेतकरी राजा आहे. तो तुम्हाला काही बोलणार नाही. प्रश्न माझा एवढाच, कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला का कधीच कुणाला कळला नाही? प्रश्न माझा एवढाच, कृषीप्रधान देशातच शेतकरी कधीच कुणाला का कळला नाही? साहेब तुम्ही करोडपतीचे कर्ज माफ करता. शेतकऱ्यांचं नाव घेतलं की तिजोरी खाली का म्हणता?